Hello, welcome to all of you. I am Sachin Sambhaji Patil. I welcome to all of you for this session. So in this session we are going to see 8051 microcontroller instructions, how it has been classified. So we are going to see group of the instructions, that is the instruction set, how it has been classified into the 5 different groups. Okay, so there is the first one is the data transfer group, okay, arithmetical group, logical group, program branch group, bit processing group, okay, and bit processing group, it is also called as Boolean variable manipulation. So we can see these are the different types of the instruction which has been classified. So in this session we will see only data transfer group instructions of 8051 microcontroller. Okay, so in the data transfer group of the instructions, we are going to transfer the data from one location to another location. ॲक्च्युली आपण डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्समध्ये काय बघणार आहे की 8051 मायक्रोकंट्रोलरमध्ये डेटा हा कशा प्रकारे ट्रान्सफर होतो फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. सो देर टेक फर्स्ट instruction move a comma r0. So in this instruction you can see there is a comma. Okay, so कॉमा नंतर जो रजिस्टर आहे इट इज R0. ओके, R0 रजिस्टर आहे. तर कॉमाच्या नंतर जो रजिस्टर असतो तो रजिस्टर सोर्स रजिस्टर म्हणून काम करतो आणि कॉमाच्या आधी जो रजिस्टर असतो तो रजिस्टर डेस्टिनेशन रजिस्टर म्हणून काम करतो. सो मूव ए कॉमा R0 ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन झाल्यानंतर R0 या रजिस्टरमध्ये जो काही डेटा आहे तो डेटा ॲक्युम्युलेटर म्हणजे ए या रजिस्टरमध्ये येतो. ओके, म्हणजे R0 रजिस्टरमध्ये जो डेटा आहे तो डेटा ॲक्युम्युलेटर म्हणजे ए या रजिस्टरमध्ये कॉपी होतो. तर कंटेंट ऑफ ए रजिस्टर, सपोज ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन व्हायच्या अगोदर एमध्ये 01, ओके, एच म्हणजे हेक्साडेसिमल नंबर येतो. ओके, तर हे तुम्ही हेक्साडेसिमलमध्ये कसं लिहू शकता, 4चे ग्रुप करावे लागतील. 0 म्हणजे 0000, 1 म्हणजे 0001. तर R0 तेच मी हेक्साडेसिमलमध्ये कसं लिहिणार, कंटेंट ऑफ R0 02, एच म्हणजे हेक्साडेसिमल. देन हिअर इज दी 0 इज नथिंग बट 4 टाइम्स 0 and this 2 is nothing but 0010. Okay, so we can write like this. So move a comma R0. ओके, सो या इन्स्ट्रक्शनमध्ये R0 हा सोर्स रजिस्टर आहे आणि ए हा डेस्टिनेशन रजिस्टर आहे. तर ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन झाल्यानंतर R0 रजिस्टरमधला डेटा ॲक्युम्युलेटर म्हणजे ए या रजिस्टरमध्ये कॉपी केला जातो. म्हणजे कंटेंट ऑफ ए रजिस्टर जो 01 होता हा 02 ने रिप्लेस केला जाईल. ओके, R0 मधला डेटा तसाच राहणार आहे. ओके, तर ॲक्युम्युलेटरमध्ये R0 मध्ये जो डेटा आहे तो ॲक्युम्युलेटर ए रजिस्टरमध्ये येणार आहे. फक्त कंटेंट ऑफ ए रजिस्टर चेंज होतो, बाकीचे कंटेंट्स तसेच राहतात. तर R0चा जो कंटेंट आहे सोर्स रजिस्टर तो 02च राहणार आहे. फक्त ॲक्युम्युलेटरमध्ये जो 01 होता तो डेटा 02 होणार आहे. ओके, तर ही इन्स्ट्रक्शन जी आहे याचा ॲड्रेसिंग मोड रजिस्टर ॲड्रेसिंग मोड आहे. ओके, कारण कॉमाच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला R0 दिसतोय. ओके, कॉमाच्या नंतर जर रजिस्टर असेल तर रजिस्टर ॲड्रेसिंग मोड इन्स्ट्रक्शन असते. ओके, सो हेच तुम्हाला वी कॅन सी हिअर इन द हिअर. सो मूव ए कॉमा 0 ही मूव ए कॉमा R0 इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता काय होत आहे. R0 रजिस्टरमधला डेटा ॲक्युम्युलेटर म्हणजे ए या रजिस्टरमध्ये कॉपी होतो. सी वन्स अगेन व्हॉट इज हॅपनिंग. सुरुवातीला ए या रजिस्टरमध्ये डेटा 01 आहे, R0 या रजिस्टरमध्ये डेटा 02 आहे. ओके, तर मूव ए कॉमा R0 या इन्स्ट्रक्शनमध्ये R0 हा सोर्स रजिस्टर आहे आणि ए हा डेस्टिनेशन रजिस्टर आहे.
तर ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन झाल्यानंतर R0 मध्ये जो डेटा आहे तो ए म्हणजे ॲक्युम्युलेटरमध्ये कॉपी केला जातो. ओके, तर ॲक्युम्युलेटरमध्ये जो 01 आहे तो 02 रिप्लेस केला जाईल, कारण R0 मध्ये 02 डेटा आहे तो ॲक्युम्युलेटरमध्ये येणार आहे. तर या ठिकाणी बघा काय होत आहे, R0 मधला डेटा ए मध्ये येतोय. ओके, याचा ॲड्रेसिंग मोड रजिस्टर आहे कारण कॉमाच्या नंतर इथे रजिस्टर आहे. ओके, तर या इन्स्ट्रक्शनचा ॲड्रेसिंग मोड आहे रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. नंबर ऑफ बाईट, ह्या इन्स्ट्रक्शनसाठी किती बाईट लागतात, दॅट इज 1 बाईट इन्स्ट्रक्शन. ओके, कारण दिस इज 1 बाईट इन्स्ट्रक्शन इज रिक्वायर्ड. मिनिमम नंबर ऑफ मशीन सायकल, ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन होण्यासाठी कमीत कमी एक मशीन सायकल लागणारच आहे, कारण मशीन सायकल किती लागतात हे नंबर ऑफ बाईट ऑफ इन्स्ट्रक्शनवरती डिपेंड असतं. तर इन्स्ट्रक्शन 1 बाईट असेल तर त्याला एक्झिक्युशन होण्यासाठी 1 मशीन सायकल लागेल. नंबर ऑफ मशीन सायकल इज 1 मशीन सायकल इज रिक्वायर्ड. आता या इन्स्ट्रक्शन्स नेक्स्ट इज देअर, आपण डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन बघतोय. याच्यामध्ये सपोज मी या ठिकाणी मूव ए कॉमा हॅश 01H असा डेटा घेतलेला आहे. तर हॅश हा जो सिम्बॉल आहे इट इज इंडिकेटिंग, हा सिम्बॉल काय दाखवतोय की आपण इमिजिएट डेटा ॲक्युम्युलेटर किंवा AR रजिस्टरमध्ये लोड करतोय. ओके, तर या इन्स्ट्रक्शनचा ॲड्रेसिंग मोड हा इमिजिएट ॲड्रेसिंग मोड आहे, कारण या ठिकाणी कॉमानंतर हॅश सिम्बॉल आहे. तर हॅश सिम्बॉल इज इंडिकेटिंग इमिजिएट डेटा लोड इन टू द ॲक्युम्युलेटर. सो व्हॉट इज हॅपनिंग, कारण याच्यामध्ये कॉमाच्या आधी जो रजिस्टर असतो तो डेस्टिनेशन रजिस्टर असतो आणि कॉमाच्या नंतर असतो तो सोर्स असतो. तर आपल्याला 01 हा डेटा ॲक्युम्युलेटरमध्ये लोड करायचा आहे, तर ते आपल्याला अशा प्रकारे लिहावं लागेल. ओके, दिस इज अ इमिजिएट ॲड्रेसिंग मोड. ओके, या इन्स्ट्रक्शन दिस इज नंबर ऑफ बाईट रिक्वायर्ड, दिस इज दी 2 बाईट इन्स्ट्रक्शन. तर हे कसं ओळखलं आपण, कारण जर त्या इन्स्ट्रक्शनमध्ये ऑपरंड कॉमाच्या नंतर असतो तो ऑपरंड म्हणतो आपण त्याला. ऑपरंड म्हणजे जर रजिस्टर असेल तर ती 1 बाईट इन्स्ट्रक्शन असते. जर ऑपरंड 8 बिट डेटा असेल तर ती 2 बाईट इन्स्ट्रक्शन असते. ओके, तर या ठिकाणी बघू शकता काय होतं आहे की ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन झाल्यानंतर परत एकदा बघा तुम्ही 01 हा डेटा ॲक्युम्युलेटरमध्ये येतोय. ओके, इज इक्वल टू 01. त्या इन्स्ट्रक्शनचा ॲड्रेसिंग मोड इमिजिएट ॲड्रेसिंग मोड आहे. नंबर ऑफ बाईट 2 बाईट इन्स्ट्रक्शन. मिनिमम नंबर ऑफ मशीन सायकल्स, ही इन्स्ट्रक्शनसाठी मिनिमम नंबर ऑफ 2 मशीन सायकल्स लागतील. ऑपकोड फेच आणि ऑपरंड फेच, कारण हॅश इमिजिएट डेटा आहे. ओके, जर या केसमध्ये तुम्हाला हॅश इमिजिएट 8 बिट डेटा असेल तर देर इज अ 2 बाईट इन्स्ट्रक्शन. ओके, यू कॅन ऑब्झर्व हिअर अनदर एक्झाम्पल, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. ही सुद्धा एक डेटा ट्रान्सफर ग्रुपमधली इन्स्ट्रक्शन आहे. याच्यामध्ये मूव ए कॉमा 30H. सो 30H ही रॅम लोकेशन आहे. रॅम म्हणजे काय, रँडम ॲक्सेस मेमरी लोकेशन. तर सपोज आता या ठिकाणी 30, 31, 32 ह्या रॅम लोकेशन्स आहेत आणि प्रत्येक रॅम लोकेशनमध्ये 8 बिट डेटा स्टोअर केलेला आहे. सपोज 30 मध्ये 01 आहे, 31 मध्ये 02 आहे, 32 मध्ये 03 आहे. ओके, तर काय होतं आहे की जो काही डेटा या रॅम लोकेशनला स्टोअर आहे तो डेटा ॲक्युम्युलेटरमध्ये येणार आहे. तर या ठिकाणी कॉमाच्या नंतर 30 असं लिहिलेलं आहे. सो इट इज अ व्हिजिबल, आपल्याला ते दिसतंय, बरोबर आहे. सो कोणत्या रॅम लोकेशनमधून आपण डेटा ॲक्युम्युलेटरमध्ये घेणार आहे AR रजिस्टरमध्ये, हे ह्या ठिकाणी आपण याचा जो रॅम लोकेशनचा ॲड्रेस आहे हा डायरेक्टली दिसतोय आपल्याला. त्याच्यामुळे ह्याला डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड असं म्हणायचं आहे. ओके, तर मूव ए कॉमा 30 ह्या इन्स्ट्रक्शननंतर 30 या रॅम लोकेशनला डेटा 01 स्टोअर केलेला आहे, तो डेटा ॲक्युम्युलेटरमध्ये येणार आहे. ओके, तर या ठिकाणी बघू शकता काय होतं एक्झिक्युशन तुम्ही, यू कॅन ऑब्झर्व 01 हा डेटा ओके जो 30 रॅम लोकेशनला आहे तो ॲक्युम्युलेटरमध्ये येतोय. ओके, सो दॅट इज द कंटेंट ऑफ 30 कॉपी इन टू द ॲक्युम्युलेटर. सो ही इन्स्ट्रक्शन जी आहे
याचा ॲड्रेसिंग मोड डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आहे, कारण या ठिकाणी रॅम लोकेशन इज व्हिजिबल आहे, आपल्याला दिसते या ठिकाणी. नंबर ऑफ बाईट इन्स्ट्रक्शन 2 बाईट इन्स्ट्रक्शन आहे, कारण या ठिकाणी 8 बिट ऑपरंड आहे. 8 बिट म्हणजे हे तुम्ही 8 बिटमध्ये लिहू शकता. इथे 4 बिट आणि इथे 4 बिट. मिनिमम नंबर ऑफ मशीन सायकल, याला 2 मशीन सायकल लागतील, कारण जेवढी बाईट इन्स्ट्रक्शन असते तेवढी मशीन सायकल लागतात. सपोज इन्स्ट्रक्शन 2 बाईट आहे, तर इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन होण्यासाठी मिनिमम 2 मशीन सायकल लागणारच आहेत. एक्स्ट्रा मशीन सायकल लागते जर ही इन्स्ट्रक्शन रीड किंवा राईट ऑपरेशन करत असेल तर. अपकोड फेज 12 टी स्टेट लागतील, 12 टी स्टेट, ऑपरंड फेजच्या 12 टी स्टेट. आणि हा जो रॅम लोकेशन आहे त्याचा जो कंटेंट आहे तिथून आपण डेटा रीड करतोय म्हणून, आणि मेमरी रीड ही एक मशीन सायकल लागेल 12 टी स्टेट. ओके सर, इट रिक्वायर द 3 मशीन सायकल्स. आता याच्यामध्ये बघा नेक्स्ट डेटा ट्रान्सफर ग्रुपमध्ये ही इन्स्ट्रक्शन आहे. याचा ॲड्रेसिंग मोड आहे रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. याच्यामध्ये काय होतं आहे, सपोज आता आपण R0मध्ये 30 रॅम लोकेशन लोड केलं आहे आणि मूव ए कॉमा ॲट R0 असं लिहिलेलं आहे. आता याला इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड असं का म्हटलेलं आहे, कारण हे जे रॅम लोकेशन आहे हे आपण बघू शकत नाही. या ठिकाणी बघा तुम्ही फक्त ही इन्स्ट्रक्शन ऑब्झर्व करा, मूव ए कॉमा ॲट R0. आपल्याला फक्त एवढं दिसते. R0मध्ये काय डेटा दिसतोय का नाही दिसत, कारण ही इन्स्ट्रक्शन सपोज इज नॉट विजिबल. आपल्याला फक्त सेकंड इन्स्ट्रक्शन बघा, R0मध्ये काय लोड आहे डेटा आहे कळत नाही आपल्याला, बरोबर आहे. ओके, तर काय होतं की R0 जो रॅम लोकेशन आहे इट इज इनडायरेक्टली पॉइंटेड बाय रजिस्टर R0. म्हणजे R0 रजिस्टर हा इनडायरेक्टली रॅम लोकेशन काय करतोय, पॉइंट करतोय. म्हणजे काय होतं, ज्यावेळी मूव ए कॉमा ॲट R0 हे इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन होते त्यावेळी कंटेंट ऑफ रॅम लोकेशन 30 पॉइंटेड बाय रजिस्टर R0 हा ॲक्युम्युलेटर या रजिस्टरमध्ये कॉपी केला जातो. ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघा काय होतं आहे, तर मूव R0 कॉमा 30H म्हणजे आपण सुरुवातीला R0 हा रजिस्टर 30 ह्या रॅम लोकेशनला लोड केलेला आहे. नंतर मूव ए कॉमा ॲट R0. आता ऑलरेडी सांगितलेलं आहे, कॉमा नंतर सोर्स असतो रजिस्टर आणि कॉमाच्या आधी डेस्टिनेशन रजिस्टर असतो. म्हणजे आपल्याला ॲट R0चा जो कंटेंट आहे तो ॲक्युम्युलेटरमध्ये घ्यायचा आहे. ॲक्युम्युलेटर हा डेस्टिनेशन रजिस्टर आहे. तर मला सांगा आता R0मध्ये काय आहे हे आपल्याला दिसत नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे म्हणायचं रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, इनडायरेक्टली आपण कॉपी करतोय. R0मध्ये काय लोड केलं आहे 30. ओके, आता 30 म्हणजे ॲट R0 म्हणजे कंटेंट ऑफ रॅम लोकेशन पॉइंटेड बाय रजिस्टर R0. आता कंटेंट ऑफ रॅम लोकेशन काय आहे R0मध्ये काय आहे 30. तर याचा कंटेंट काय आहे 30 या रॅम लोकेशनला काय कुठला डेटा स्टोअर आहे 01. तर 01 हा डेटा ॲक्युम्युलेटरमध्ये येणार आहे. ओके, म्हणजे मगाशी जी इन्स्ट्रक्शन होती मूव ए कॉमा 30, ओके, त्याच्यामध्ये रॅम लोकेशन आपल्याला दिसत होती, त्याच्यामुळे आपण त्याला म्हटलं डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. या इन्स्ट्रक्शनमध्ये मूव ए कॉमा ॲट R0 ही रॅम लोकेशन आपल्याला दिसत नाही. ओके, तर ही रॅम लोकेशन इनडायरेक्टली रजिस्टर R0 किंवा R1 पॉईंट करू शकतो. त्याच्यामुळे इथं आपण फक्त R0 किंवा R1च वापरू शकतो फॉर इनडायरेक्ट रॅम लोकेशन पॉइंटर. ओके, तर मूव ए कॉमा ॲट R0 ह्या इन्स्ट्रक्शन नंतर द कंटेंट ऑफ रजिस्टर R0. आता R0मध्ये काय आहे 30. याचा जो कंटेंट आहे या रॅम लोकेशनचा जो कंटेंट आहे म्हणजे 01 हा डेटा ॲक्युम्युलेटरमध्ये येणार आहे. आता होते का बघा तुम्ही ऑब्झर्व करा, 01 डेटा ॲक्युम्युलेटरमध्ये येतो आहे. परत एकदा ऑब्झर्व करा. ओके, सो दॅट इज हॅपनिंग. सो दिस इज द रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड इन्स्ट्रक्शन आहे. 1 बाईट इन्स्ट्रक्शन आहे, कारण ह्याला ऑपरंड इथं डेटा नाही. याला 2 मशीन सायकल का लागतात, कारण ऑपकोड फेच आणि दुसरी मेमरी रीड, कारण आपण रॅम लोकेशनचा डेटा रीड करतो आहे. ओके, नंतर इंडेक्स ॲड्रेसिंग मोड आहे. याच्यामध्ये डेटा मॉनिटरमध्ये 2000 घेतले ॲड्रेस आणि A01 आहे. ए इज ॲक्टिंग ॲज इंडेक्स आणि मूव सी ए कॉमा ॲट ए प्लस DPTR म्हणजे 2000 आणि 2001 याचा जो कंटेंट आहे 02 हा ॲक्युम्युलेटरमध्ये येणार आहे. मूव सी ए कॉमा ॲट ए प्लस DPTR येते का बघा. ओके, so that is happening. Okay, so I am Sachin Sambhaji Patil. I am very thankful to all of you for watching this video.
and please like my subscribe my video.